सतेज पाटील यांनी केएमटी बसनं प्रवास केलाय। प्रवास करत प्रवाशांच्या समस्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांनी पायाला भिंगरी लावत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलाय। पहिल्यांदा 4 सदस्य प्रभाग पद्धती असल्याने उमेदवारांचाही मोठा कस लागतोय, त्यामुळेच प्रत्येक उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचून आपलं म्हणणं मांडतोय। तर उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पद्धती देखील आता शोधताना नेते पाहायला मिळतात आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत असलेल्या बसनं प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळेस केएमटी बसेसची संख्या अपुरी असल्याचं निदर्शनास आल्यानं या केएमटी बसेस वाढवणार असल्याचं आश्वासन सतेज पाटील यांनी दिलेलं आहे। चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना किडनी विकल्याचं प्रकरण, सावकार आणि किडनी विकणाऱ्यांचं रॅकेट उघड झालंय। शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी विजय वडेट्टीवारांची या संदर्भात भेट घेतली। वडेट्टीवारांचा कंबोडियातील भारताच्या दूतावासासोबत संपर्क त्यांनी केला। या प्रकरणी समिती नेमून चौकशीची वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे। भाऊला भेटल्यानंतर मी आपली कथा पूर्ण सांगितलं भाऊंना, भाऊ माझं असं प्रॉब्लेम आहे, असं चालू आहे माझ्यासोबत म्हणून। भाऊने त्या क्षणी सर्व गोष्टी हे करून या प्रकरणाचा उलगडा केला आणि जे काही मला आर्थिक मदत होती ना ते भाऊ देत गेले। तर परिस्थिती एवढी हालाकीची आहे ना, माझी भरपूर हालाकीची आहे। आणि आपले जे चंद्रपूर प्रशासन आहे ना खूप गतीनं काम करत आहे। आपले पोलीस विभाग, महसूल विभाग खूप चांगलं गतीनं काम चालू आहे। पण इथे काही राजनीतिक आड आली आहे, ते मी 2 दिवसात सर्व स्पष्ट पुराव्यासहित मी सादर करेन। मला जे काही मदत करायची आहे त्याला ती तू थांब, धीर धर, सगळं होईल, तू काहीच चिंता करू नकोस। बँकवाले रोज येत होते, बँकेचा खर्च काढून घेतल्यामुळे बँकवाल्यांना मी फोन करून सांगितलं की त्याच्या हातात काही नाही देण्यासारखं, त्याला जरा टाकल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर तो आत्महत्या करेल, तुमच्यावर येईल। पण बँकेवाल्यांना सुद्धा मी दम दिला, पण तो याला एवढा त्रास झाला आणि दिला गेला, मी त्याला आत्महत्येपासून रोखलं। आज तो तुमच्या पुढे जिवंत आहे, नाहीतर हा जिवंत शेतकरी दिसला नसता। नाशिकमध्ये मंत्री उदय सामंतांच्या बॅगची तपासणी करण्यात आली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅगची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही तपासणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।